अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी नाशिक जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांसह महसूल अधिकाऱ्यांनी केली। नुकसानीचा प्राथमिक अंदाज अहवाल शासनाला येत्या 2 दिवसात पाठवणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली। शेतकऱ्यांचं 33% वरून नुकसान झाल्याचं प्रत्यक्ष पाहणीत दिसून येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही कृषी अधिकाऱ्यांनी म्हटलं। कृषी अधिकारी राजश्री पाटील यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी पाहिलं। नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावल्याबरोबरच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे। माणसांगवी परिसरामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। द्राक्ष बागा असेल किंवा कांदा असेल या पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता थेट कृषी अधिकारी असतील किंवा महसूल अधिकारी असतील ते या ठिकाणी पाहणी करताय। एकूणच जी काही परिस्थिती आहे ती शासनापर्यंत पोहोचवण्याचा या सगळ्या कर्मचाऱ्यांचा प्रयत्न आहे। काय नेमकी वस्तुस्थिती त्यांनी जाणून घेतली, आपण त्यांच्याशी बोलूयात। मॅडम, काय या सगळ्या दरम्यान आपल्याला चित्र दिसतंय आणि काय आपण शासनापर्यंत माहिती पोहोचवताय? काल जो झाला पाऊस 2 तारखेचा गारपीट झाली त्याच्यात आणि त्याचा जो परिणाम आहे तो आज दिसून येते। जे आपण म्हणतो परिपक्व झालेली ते जी बाग आहेत त्यांना साधारण फटका बसलेला आहे आणि त्याचा आम्ही आता सुरुवात केलेली पाहणीला आणि एक सर्वसाधारण रिपोर्ट आम्ही आजच कळवू, त्याला प्राथमिक अंदाज म्हणूया आणि त्याच्यानंतर ताबडतोब सर्वे करून आम्ही पंचनामा सुरुवात करत आहोत। साधारणपणे तुम्ही उल्लेख केला परिपक्व झालेल्या पिकांचं किती टक्के नुकसान आहे शेतकऱ्यांचे? साधारण आता शासनाच्या नियमानुसार 33% वर आपण घेत असतो आणि ते झालेलं आहे। गारपिटीमुळे धक्का बसलेला आहे द्राक्ष बागांना, ज्या लेट छाटण्या होत्या त्या बागांना जास्तीत जास्त फटका बसला आहे आणि शिवाय कांदा पीक ते एक अति महत्वाचं पीक आहे, त्यालाही जरा धक्का बसला आहे। ते सगळे 33% वर आम्ही पंचनाम्यात घेत आहोत। याच्यामध्ये प्रामुख्यानं तात्काळ मदत जी अपेक्षित असते ती देण्यासाठीचं काय आपल्याकडनं या ठिकाणी सूचना अहवाल असेल? आज आणि उद्या एवढ्या 2 दिवसात आम्ही पंचनामा पूर्ण करू आणि शासनाला सादर केल्यावर त्या शासनाकडून ताबडतोब त्याचा पाठपुरावा होत असतो आणि आपल्याला अर्थसहाय्य मिळवून देऊ शकतो आपण शेतकऱ्यांना। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।